हे पहा मंडळी, आता शिका आता आमचा नंबर लागलाय फराळाला. पहिला पदार्थ बनवायचं काम चालू आहे इकडं आमचं. शंकरपाळे हे आमच्या जाऊबाई मस्त पैकी इथं लाटून देतात आणि इकडं चिरंजीवांचं चालू आहे. आमचे छोटे आचारी बरं का, आचारी एकदम एक्सपर्ट झालेले आता शंकरपाळे करण्यात. पप्पांना पीठ बीठ चाळून देतात, फक्त मळून नाही देतात. काय रे दाद्या? हे पहा आमच्या विराची खरंच लय मदत होती बरं का मंडळी. चालू शंकरपाळे पहा, हे शेवटचं चालू आहे लाटी. आता लाटायचं काम. इथं शंकरपाळे मस्त कापून झाले. आता इकडचं ही एक शेव झाली का लगेच आमचा स्वयंपाक चालू. लवकर उरकन आता, लय वेळ झाला कडे मला येऊन. मंडळी आपलं शंकरपाळ्याचं पीठ जे आहे ते मळून लाटून कापून झालेले. इथं झाकून ठेवले टोकरीमध्ये पहा. आणि इकडे चालू आहे आता शेवाची तयारी. आपली दोन प्रकारची शेव आहे, एक लसूण शेव आहे आणि एक पिवळी शेव आहे मिठातली. हे पहा जाऊबाई मळू राहिली पिवळी शेव आणि भाऊजी मळू राहिली इकडे लाल शेवेचं पीठ. आणि इकडे चिरंजीवांचं बघा काय चालू आहे. लगेच पुढची तयारी, तेलाचे डबे वतायचे. ज्याचं त्याचं तेल स्वयंपाक झाल्यानंतर लगेच थंड करून रिटर्न दिलं जातं बरं का. हे बघा फ्रेश तेल वतलं जातं लगेच. विरस्तवर आता तेलाला ताव बिव आणून ठेवीन. मग आधी शंकरपाळे तळायचे ना भाऊजी, मग त्याच्यानंतर शेव. एकच वत वर काढी एकच डबा वर दादा लागलं मग परत वाटता येईल. मस्त पैकी छान तेल तापलेलं आहे आणि पहिलाच घाणा आहे शंकरपाळ्याचा. हे पहा मंडळी, एकदम मस्त शंकरपाळे झालेले. क्लिअर झाले भारी तुझ्या शंकरपाळ्यांना. हा टाका. असे मस्त कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळे होते. कडक नाही, काही नाही, काही नाही. महिनाभर खातात आम्ही. हे पहा मंडळी, पुढचा पदार्थ आहे पिवळी शेव. हे पहा कशी चमकती मग शेव, पिवळी पिवळी धमक. ही मिठातली शेव बरं का मंडळी, खास तुरू बाळाला, शिवांश बाळाला. तसं आम्हाला पण आवडती मस्त पैकी. कशी मग मग घरी ठेवून या शेव. याला टाका फुटली नाही पाहिजे. आणि ती खाताना काय सगळं खाणार आहे का? काय ती अशी किती डबे लागतील माहिती का? तिचा भुगा वाढ. हे पहा मंडळी, इकडं आता आपली लाल शेव म्हणजे लसूण शेव पण तयार करायचं काम चालू आहे. हे पहा एकदम घाणे इकडे काढून झालेले. जेवढं आपलं फराळ बनवून झालंय तेवढं आता आम्ही एक एक करून घरी ठेवून येतो. म्हणजे कसं सगळं संगच न्याता येणार नाही ना. चालायचं मंडळी, आम्हाला घरी सगळं फराळ ठेवून येऊच तर 2 डबे. इकडं शेव आपली